नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येत्या 6 जुलै रोजी राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेसाठी आज आपण इकॉनॉमिक्सचे मायक्रो ॲनालिसिस बघणार आहोत आणि हे ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की इकॉनॉमिक्सचा अभ्यास कसा करायचा। राज्यसेवेसाठी जर बघितलं तर इकॉनॉमिक्स हा जो सब्जेक्ट आहे याचा सिलेबस आयोगाने पूर्व परीक्षेसाठी जो दिलेला आहे तो एकदम 2 ओळीमध्ये दिलेला आहे, ज्यामध्ये इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट असं आपल्याला टायटल दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये मग जनसांख्यिकी झालं, समावेशन झालं, ठीक आहे। तर असे आपल्याला 2-3 टॉपिक दिलेले आहे, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह झालं, तर असे 2-3 टॉपिक दिलेले आणि त्यावरून तो सिलेबस कसा कंप्लीट करायचा, त्यामध्ये कोणकोणते टॉपिक कव्हर होतात हे आपल्याला कळत नाही। मग यासाठी आपल्याला मायक्रो ॲनालिसिस करणं गरजेचं असतं। तुम्ही कराल तर ते पण बेस्ट आहे आणि तुम्ही जर केलं नसेल तर हा व्हिडिओ बघा, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। यामध्ये आपण 2013 पासून तर 2023 पर्यंतचे जे काही पेपर आहे त्यांचं ॲनालिसिस केलेलं आहे आणि प्रश्न नेमकं कोणत्या टॉपिकवर येतो, त्या टॉपिकचे सब टॉपिक कोणकोणते करायचे ते आपण सगळे इथं बघणार आहोत। तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला, ज्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024ची जी 6 जुलैला होणार आहे त्यासाठी इकॉनॉमिक्सचे कोणते टॉपिक करायचे आणि हे टॉपिक केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की तुमचे 10 ते 13 प्रश्न जे ते या टॉपिक मधून कव्हर होणार आहे, ठीक आहे। 10 ते 13 क्वेश्चन। मग सुरुवात करूया। बघा इथं आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास। तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या 2 संकल्पना आहेत, यामधला आपल्याला फरक पहिले माहित असला पाहिजे। मग याचा सोर्स काय तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। याचा सोर्स आहे इयत्ता 11वीचं पुस्तक, इयत्ता 11वीचे इतिहासाचे अर्थशास्त्राचे जे काही पुस्तक आहे त्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याबाबत आपल्याला समजून सांगितलेलं आहे की यामध्ये मेन डिफरन्स काय। आर्थिक वृद्धी म्हणजे पैशामध्ये वाढ होणं आणि विकास म्हणजे पैशामध्ये तर वाढ होणं पण गुणात्मक बदल होणं, जसं की आरोग्याच्या सुविधा झालं, शिक्षण झालं, हे सुद्धा लोकांना मिळालं पाहिजे, याला आर्थिक विकास म्हटलं जातं। तिथे एकदम व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं आहे दोन्हीतला फरक काय आहे, कोण संख्यात्मक बदल आहे, कोणता गुणात्मक बदल आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे दिलेली आहे। मग आपल्याला हा फरक तिथून करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाशी संबंधित जे सिद्धांत आहे ते आपल्याला करायचं आहे। शुम्पीटरचा सिद्धांत करायचा आहे, त्याचबरोबर लुईसचा सिद्धांत करायचा आहे, त्याचबरोबर जे काही सिद्धांत जे आहे ते अलीकडे खूप विचारले जातात, जसं की मागच्या पेपरमध्ये संतुलित वृद्धीचा सिद्धांत विचारला होता, संतुलित वृद्धीचा सिद्धांत विचारला होता की हा संतुलित वृद्धी म्हणजे नेमकं काय, तर हा कन्सेप्ट आपला क्लिअर असला पाहिजे की संतुलित वृद्धी म्हणजे काय। त्यानंतर समावेशक वृद्धी म्हणजे काय, समावेशक वृद्धी म्हणजे काय, तर हा सुद्धा कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असला पाहिजे। त्यानंतर रॅग्नर नर्क्स यांनी जो सिद्धांत दिलेला आहे संतुलित वृद्धी सिद्धांत, तर त्याविषयी आपल्याला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन जी आहे ती असली पाहिजे, त्यांनी दिलेली डेफिनेशन आपल्याला माहित असली पाहिजे नेमका हा सिद्धांत काय आहे। तर एवढं तुम्हाला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या टॉपिकशी संबंधित करायचं आहे। मी तुम्हाला सांगितलं 11वीचं पुस्तक हे मेन संकल्पना समजून घेण्यासाठी असेल आणि तुम्ही रेफरन्स बुक वापरत असाल तर शुम्पीटरचा सिद्धांत, लुईसचा सिद्धांत, संतुलित वृद्धीचा सिद्धांत, त्यानंतर पंचवार्षिक योजनामध्ये समावेशक वृद्धी म्हणून शब्द वापरला होता, तर तो कन्सेप्ट काय आहे हे आपल्याला कळायला पाहिजे। इथं तुम्हाला जे काही 11वी 12वी पंचवार्षिक योजना आहे त्याच्या मेन उद्दिष्टामध्ये तुम्हाला समावेशक वृद्धी हा शब्द बघायला मिळेल। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो। बघा आता शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्द सिलेबसमध्ये दिलेला आहे, पण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय करायचं तर ते आता आपण बघूया। सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास, तर शाश्वत विकासाशी संबंधित जे काही आपण म्हणूया SDG मिलेनियम MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, तर हे गोल आपल्याला करायचे। MDG टोटल 8 आहे, ठीक आहे, यावर आपल्याला कितीतरी वेळा प्रश्न आलेला आहे आणि SDG 17 आहे, यावर सुद्धा आपल्याला प्रश्न आयोगाने वेळोवेळी दरवर्षी विचारलेला आहे, ठीक आहे। मग आपल्याला हे माहीतच असलं पाहिजे की 8 MDG कोणते, त्यांचा क्रमांक सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की कोणत्या क्रमांकाचा कोणता MDG आहे आणि SDG 17 आहे, तर हे 17 SDG कोणते हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे। आयोग आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता SDG नाही, मग त्यामध्ये समजून घ्या एखादा MDG असतो किंवा खालीलपैकी कोणता MDG नाही, मग आपल्याला दिलेले असतात की भुकेची समस्या मिटवणं, ठीक आहे, जागतिक विकासासाठी भागीदारी करणं, तर हे आपल्याला प्रॉपर माहित असले पाहिजे। त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बाबत नीती आयोग एक अहवाल प्रकाशित करतो, मग त्या अहवालाविषयी आपल्याला माहिती असलं पाहिजे की त्यामध्ये कोणतं राज्य पुढे आहे, कोणतं राज्य मागे आहे, तर हे 3 SDG MDG विषय करायचे। SDG करायचे, MDG करायचे, दोन्ही मधला फरक करायचा, कोणाचा कालावधी किती होता, काय होता, सगळी इन्फॉर्मेशन करायची। SDGचा पण आपल्याला अभ्यास करायचा जो नीती आयोगामार्फत निर्देशांक दिला जातो।
त्यानंतर Rio+20 नावाची जी समिट आहे ती करायची, कारण या समिटमध्ये जर आपण बघितलं तर ग्रीन इकॉनॉमी शी संबंधित संकल्पना मांडण्यात आली होती आणि त्यावर आपल्याला प्रश्न जो आहे तो येऊन गेलेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर Rio+20चे जे काही घोषणापत्र आहे तर त्याचा अभ्यास करायचा आहे. मी ते सांगितलं ग्रीन इकॉनॉमी वगैरे त्यामध्ये कन्सेप्ट मांडलेले आहे. त्यानंतर कार्बन उत्सर्जन करणारे देश आपल्याला माहित असले पाहिजे, लेटेस्ट इन्फॉर्मेशन माहित असली पाहिजे कोणता देश किती कार्बन उत्सर्जन करतो. आणि आपल्याला माग आयोगाने एक प्रश्न विचारला होता की कार्बन आपल्याला निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत गाठायचे, तर हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. ते 2070 त्याचं उत्तर होतं. 2070 पर्यंत आपल्याला निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष्य गाठायचं आहे. आता याची इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे मिळेल? SDG, MDG, Rio+20, त्यानंतर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल बघा कोणत्याही देसले सरांचं पुस्तक, कोळंबे सरांचं पुस्तक, किंवा मी सुद्धा आपल्या अभ्यास मित्राच्या ॲप्लिकेशनमध्ये शिकवलेले याबाबत. पण कार्बन उत्सर्जन करणारे देश याबाबत कुठे इन्फॉर्मेशन मिळेल? तर जो काही आपला अर्थसंकल्प असतो त्यामध्ये तुम्हाला याविषयी इन्फॉर्मेशन बघायला मिळेल आणि गव्हर्नमेंटचं आपलं काय धोरण आहे ते सुद्धा बघायला मिळेल. आताचं जे इंट्रीम बजेट होतं त्यामध्ये याबाबत इन्फॉर्मेशन दिलेली. त्यानंतर पर्यावरणाविषयक ब्रूटलँड अहवाल काय होता हे आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यानंतर ग्रीन क्लायमेट फंड काय हे सुद्धा माहित असलं पाहिजे. ठीक आहे. अलीकडे होणारे तुम्हाला जे काही कॉप आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, COP 28, 29 याबाबतची इन्फॉर्मेशन माहित असली पाहिजे. पर्यावरण आणि इकॉनॉमिक्सला जोडणारा हा दुवा आहे. ठीक आहे. यानंतर वातावरण बदल आणि राष्ट्रीय कृती नियोजन, वातावरणाविषयी भारत सरकार काय करत आहे, आणि विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता याबाबत एक प्रश्न होता की पर्यावरणीय शाश्वतता म्हणजे पर्यावरण थोडक्यात चांगलं राहिलं पाहिजे. ठीक आहे. मग विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता यांचा संबंध काय आहे, आणि आर्थिक वृद्धी आणि पर्यावरणीय शाश्वतता यांचा संबंध काय आहे, तर हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं. थोडक्यात समजून सांगतो की आर्थिक वृद्धी म्हणजे काय, तर देशाचा विकास करायचा, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढणं किंवा देशाचं उत्पन्न वाढणं त्याला आर्थिक वृद्धी म्हटलं जातं. त्याचा आणि पर्यावरण चांगलं राहणं यांचा संबंध कसा आहे, यांचा विरोधी संबंध आहे. कारण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जर आपण वाढवायला गेलो तर आपल्याला रोड बनवावे लागणार, त्यानंतर आपल्याला समजून घ्या की बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागणार, कारखाने वाढवावे लागणार. त्यामुळे काय होणार आहे, पर्यावरणाचं नुकसान होणार आहे. म्हणजे आर्थिक वृद्धी आणि पर्यावरणीय शाश्वतता यांचा संबंध जो आहे तो कसा आहे, एकमेकाला अपोजिट आहे, यांचा विरोध करते ते एकमेकांना. पण आर्थिक विकास जो असतो तर आर्थिक विकासामध्ये आपण समजून एखादा रोड बनवला तर जेवढे झाडं कापले तेवढे आपल्याला दुसरीकडे लावायचे असतात. ठीक आहे. ही कन्सेप्ट आहे आर्थिक विकासाची. मग आर्थिक विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता या संकल्पना एकमेकाला मिळते जुळते. तर ह्या गोष्टी आपल्याला सखोलपणे माहित असले पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. ठीक आहे. राज्यसेवा म्हणजे कन्सेप्टचा खेळ आहे. ठीक आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. आता लोकसंख्या मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे लोकसंख्या. लोकसंख्याविषयक आपण त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करूया लोकसंख्येला. ठीक आहे. 2 पार्टमध्ये. एक म्हणजे महाराष्ट्र आणि आपला भारत जो आहे. ठीक आहे. भारत जो आहे तर यांची बेसिक माहिती असली पाहिजे. जसं की महाराष्ट्राची लोकसंख्या किती, भारताची किती, त्यानंतर महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती, भारताचं किती, महाराष्ट्राची दशवार्षिक वाढ किती, भारताची किती. ठीक आहे. आणि याबाबत मी एक लोकसंख्येचा व्हिडिओ बनवलेला 1 लाखापेक्षा जास्त त्याला व्ह्यू आहे यूट्यूबवर, तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. तर बघा महाराष्ट्राची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या यांचं कंपॅरिझन जे ते इथं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यावर आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारण्यात येतो दरवेळी की बाबा महाराष्ट्राची दशवार्षिक वाढ भारताच्या दशवार्षिक वाढीपेक्षा कमी आहे. मग हे स्टेटमेंट कसं आहे, बरोबर एक चुकीचं आहे, असे प्रश्न येऊन गेलेले. ठीक आहे. तुम्ही बघा PYQ मध्ये. तर आपण जर बघितलं तर यांचं कंपॅरिझन हा झाला पहिला मुद्दा. भारताची लोकसंख्या, महाराष्ट्राची लोकसंख्या यांचं कंपॅरिझन. भारताचा जगाच्या लोकसंख्येमध्ये किती वाटा आहे, भारत कितव्या नंबरला आहे, ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन. ठीक आहे. मग हा झाला पहिला पार्ट. त्यानंतर दुसरा पार्ट काय आहे, तर दुसरा पार्ट हा आहे की लोकसंख्याशी संबंधित काही संकल्पना आहे. जसं की बघा जनन दर म्हणजे काय, शिशु मृत्यू दर म्हणजे काय, माता मृत्यू दर म्हणजे काय. ठीक आहे. तर या संकल्पना आपल्याला माहित असल्या पाहिजे. ठीक आहे. मूलभूत संकल्पना. जनसांख्यिकी म्हणून आपल्याला टॉपिक दिलेला, आपल्याला फक्त लोकसंख्या या नावानं टॉपिक नाही, आपल्याला जनसांख्यिकी नावानं टॉपिक आहे. मग त्यामध्ये जनन दर काय असतो, शिशु मृत्यू दर काय असतो, माता मृत्यू दर काय असतो, या संकल्पना. ठीक आहे. मग आपण या संकल्पना आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. 11वीच्या पुस्तकामध्ये संकल्पना आपल्याला दिलेल्या आहे. त्यानंतर बघा काही मुद्दे जसे की लोकसंख्या लाभांश. ठीक आहे. लोकसंख्या लाभांश हा कन्सेप्ट काय आहे. त्यानंतर लोकसंख्या स्तूप हा कन्सेप्ट काय आहे. ठीक आहे. लोकसंख्या स्तूप, लोकसंख्या लाभांश. त्यानंतर लोकसंख्येचं धोरण 1976चं आणि साल 2000चं. तर एवढं आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. हे लोकसंख्या धोरण तर क्लिअरच असले पाहिजे. फक्त तुम्हाला वाटेल की मी महाराष्ट्राची, भारताची लोकसंख्या केली म्हणजे माझा लोकसंख्येचा अभ्यास झाला, तसं नाहीये.
ठीक आहे, मूलभूत संकल्पना झालं, लोकसंख्येचा स्तूप, लोकसंख्येचा लाभांश, साल 1976चं धोरण, साल 2000चं धोरण. आता यानंतर अजून एक पार्ट आहे, तो म्हणजे नागरीकरणाचा. ठीक आहे, 3 पार्टमध्ये आपण डिवाइड करू. नागरीकरण म्हणजे काय, तर बघा जे दिवसेंदिवस शहरीकरण वाढत जातंय, तर त्यावर आपल्याला प्रश्न येत आहे. मागच्या वर्षी नागरीकरणावर व्याख्या विचारली होती की नागरीकरणाची व्याख्या काय. त्यानंतर 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांवर प्रश्न आला होता. टॉपचे जे काही सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, यांच्यावर आपल्याला प्रश्न येऊन आलेला आहे की एकीकडे लोकसंख्या दिली त्यांची, दुसरीकडे आपल्याला जोड्या लावायला दिलेल्या आहे. ठीक आहे, त्याचबरोबर शहरीकरण, आता हे शहरीकरण वाढतं, ठीक आहे, पण त्याच्यासोबत काही समस्या सुद्धा निर्माण होतात. ठीक आहे, तर ते आपल्याला माहित असले पाहिजे, शहरी समस्या. त्यानंतर मित्रांनो आपल्याला शहरी भागासाठी सुरू केलेल्या योजना माहिती असल्या पाहिजे, जसं की जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण प्रकल्प, यावर प्रश्न आला होता. त्यानंतर रेरा कायदा, यावर प्रश्न आलेला आहे. तर आपल्याला लोकसंख्या हा टॉपिक जेवढा आपण समोरून बघतो तेवढा लिमिटेड नाहीये, त्याचा वास्ट सिलेबस आहे आणि त्यावर खूप जास्त प्रश्न आलेले आहे. जर तुम्ही बघितलं तर सिलेबसमध्ये एक 20% जे प्रश्न आहे ते लोकसंख्या या टॉपिकशी संबंधित आहे. ठीक आहे, तर एवढे टॉपिक यामध्ये कव्हर होतात. पहिली म्हणजे महाराष्ट्र भारत लोकसंख्या, त्यानंतर संकल्पना वेगवेगळ्या, या संकल्पना कुठे विचारल्या जातील अजून तुम्हाला सांगतो. जे लोकसंख्या धोरण 1976चं, तर मूलभूत संकल्पना समजून घ्या. माता मृत्यू दर, तर माता मृत्यू दर म्हणजे काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे की 1 लाख जिवंत बालकांच्या जन्मामागे किती माता मृत्यू पावतात, त्याला माता मृत्यू दर म्हटलं जातं. त्याचबरोबर जे आपण साल 1976चं आणि 2000 सालचं लोकसंख्या धोरण करणार आहे, त्यामध्ये आपल्याला माता मृत्यू दर कुठपर्यंत कमी करायचं होतं ते आपल्याला व्यवस्थितपणे करून ठेवायचे. ठीक आहे, तर हा झाला लोकसंख्या टॉपिक, आपण त्याचं सखोलपणे विश्लेषण केलेलं आहे आणि या टॉपिकच्या बाहेर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही. त्यानंतर समावेशक विकास, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्याला विकासाच्या प्रक्रियेतून, कशाच्या प्रक्रियेतून, डेव्हलपमेंट, विकासाच्या प्रक्रियेतून जे घटक मागे राहिलेले, मग त्यांच्यासाठी ज्या आपण प्रयत्न केले, आपण म्हणजे सरकारने जे प्रयत्न केले ते प्रयत्न आपल्याला अभ्यासायचे. मग ते प्रयत्न काय असतात, तर योजना. ते प्रयत्न काय असतात, योजना. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीचं बँक अकाउंट नाही म्हणजे तो विकासाच्या प्रक्रियेतून मागे राहिला. सरकार जे 2-2 हजार रुपये एका वर्षातून 6,000 रुपये, महाराष्ट्र सरकार 6,000 रुपये टाकतं, जे 12,000 रुपये तुमच्या अकाउंटवर येणार आहे ते तुमच्या अकाउंटवर येणार नाही, कारण तुमचं बँक अकाउंट नाही. मग अशा प्रकारे जे काही विकासाच्या प्रक्रियेतून मागे राहिलेले त्यांना विकासाच्या प्रक्रियेत आणायचं. मग बँकिंगमध्ये त्यासाठी जनधन योजना सुरू केलेली आहे. वेगवेगळ्या परीक्षेमध्ये राज्यसेवा प्लस कंबाईनमध्ये 6 वेळा क्वेश्चन यावर येऊन गेलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तर याचा फुल फॉर्म आपल्याला विचारला होता. त्यानंतर अन्न विषयक योजना, अन्न सुरक्षा कायदा, त्यानंतर अन्न सुरक्षा अभियान, यावर प्रश्न आलेला आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर रोजगार विषयक मनरेगा योजना, रोजगार हमी योजना, तर यावर आपल्याला प्रश्न आलेला आहे. त्यानंतर जर बघितलं सामाजिक सुरक्षा विषयक जे काही कार्यक्रम आपण राबवलेले, सामाजिक सुरक्षा विषयक कार्यक्रम म्हणजे काय, तर वृद्ध असू द्या किंवा अपंग असू द्या किंवा विधवा महिला असू द्या, अपंग असू द्या किंवा विधवा महिला असू द्या. ठीक आहे, तर याविषयी रिलेटेड योजना आपल्याला माहित असल्या पाहिजे. मागच्या वर्षी यावर एक क्वेश्चन आला होता, अन्नपूर्णा योजना. तर अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण, मग हा क्वेश्चन कुठला होता, तर हा क्वेश्चन समावेशन या टॉपिकमधील सामाजिक सुधारणा, यामध्ये जे वृद्ध लोक येतात त्यांच्याशी संबंधित ती योजना होती, त्यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. ठीक आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपला स्कोर जो आहे तो वाढणार नाही. ठीक आहे, यानंतर बघा समावेशक वृद्धीमध्ये शासनाचं योगदान काय आहे, मग शासनाचं सुद्धा योगदान आहे. शासनाने समजून घ्या 10वी पंचवार्षिक योजना झाली, 11वी झाली, 12वी योजना झाली, त्यामध्ये ज्या काही योजना सुरू केलेल्या आहे त्या आपल्या सगळ्या कंप्लीट असल्या पाहिजे. त्यानंतर उज्ज्वला योजनेवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे, एड्स कार्यक्रम, त्यानंतर आता PM केअर योजना, तर आरोग्यविषयक योजना आपल्याला क्लिअर असल्या पाहिजे. राष्ट्रीय एड्स कार्यक्रम म्हणा किंवा मग PM केअर योजना म्हणा, ठीक आहे, आयुष्यमान भारत योजना म्हणा, तर या योजना आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. समावेशक विकास टॉपिक डन. काय करायचं मी तुम्हाला सांगितलं. तर बँकिंग विषयक, अन्न विषयक, आरोग्य विषयक, वृद्ध विषयक, अपंग विषयक, विधवा विषयक. ठीक आहे, आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना महिला विषयक योजना आहे. कोणा विषयक, महिला विषयक. ठीक आहे, तर महिला, त्यानंतर बालकांविषयक योजना, तर या योजना करायच्या आहे. देसले सरांच्या पुस्तकात दिलेल्या आहे. खूप सारे योजना आहेत, त्यापैकी मेन योजना आपल्याला करून ठेवायची आहे. ठीक आहे, वाटलंच तर मी सुद्धा यावर एक लेक्चर घेईल, म्हणजे तुमचं हे कन्फ्युजन दूर होईल की नेमकं योजना करायच्या कशात. मी सेपरेट एक योजनांवर लेक्चर घेईल. ठीक आहे, तर तसं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर गरिबी, लोकसंख्या टॉपिक आपण बघितला, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे गरिबी. तर आता बघा इथपर्यंत आपण आय थिंक हा 5वा टॉपिक आहे.
तर इथं बघा हे जे टॉपिक होते ते इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा जो शब्द सिलेबसमध्ये वापरलेला आहे तर त्याच्याशी संबंधित हे पहिले टॉपिक होते. वृद्धी आणि विकास, शाश्वत विकास, लोकसंख्या जनसांख्यिकी, ठीक आहे, डेमोग्राफिक्स आणि समावेशक विकास इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. यानंतर इकॉनॉमीशी रिलेटेड जे टॉपिक आहे आता ते इथून पुढे सुरू होतात. मग त्यामध्ये पहिला टॉपिक आहे गरिबी. 100% प्रश्न यावर असतो, 100%, ठीक आहे, 100% म्हणतोय मी इथं. तर गरिबीमध्ये कोणते टॉपिक करायचे तर सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य यातील फरक काय. परत सोर्स 11वीचं पुस्तक, ठीक आहे, 11वीचं पुस्तक मोस्ट इम्पॉर्टंट 11वीचं पुस्तक. यानंतर HPI ह्युमन पॉवर्टी इंडेक्स आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हे दोन निर्देशांक. यावर सुद्धा क्वेश्चन जो आहे तो विचारण्यात आलेला आहे की ह्युमन पॉवर्टी इंडेक्सची जागा 2010 मध्ये कोणी घेतली तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सने घेतली. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये कोणकोणते निकष आहे काय आहे यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर बघा समजून घ्या एखादा व्यक्ती मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये असतो, एखादं कुटुंब, तर त्याचे गुण किती असतात काय असतात तर यावर रेग्युलर प्रश्न आलेले आहे. त्यानंतर गिनी गुणांक आपल्याला माहित असला पाहिजे कशाशी संबंधित आहे कशाची नाही, ठीक आहे, नेमकं काय आहे. त्यानंतर आरोग्यविषयक जे दारिद्र्यविषयक ज्या समिती आहे, तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, PDOZ समिती, ठीक आहे, यावर जोड्या येऊन गेलेल्या आहे. सगळ्यात महत्त्वाची तेंडुलकर आणि रंगराजन समितीची आकडेवारी. बाकी समित्या जस्ट एक बघून घ्या, पण तेंडुलकर आणि रंगराजन समितीची आकडेवारी पाठच करा, ठीक आहे, कारण ही मोस्ट इम्पॉर्टंट आकडेवारी आहे. आपल्याला ज्यावर प्रश्न विचारला दारिद्र्यामध्ये त्यामध्ये या दोन समित्या खूप पुढे आहे, तेंडुलकर आणि रंगराजन. त्यानंतर PDOZ समिती जी आहे तर ती सुद्धा त्यावर सुद्धा मागे क्वेश्चन येऊन गेलेला आहे. आणि बाकी समित्या त्यांचं वर्ष कालावधी, ठीक आहे, यांच्या आपल्याला जोड्या लावायला विचारलेला आहे. त्यानंतर दारिद्र्य निर्माण का होतं का होतं याला कारणीभूत घटक कोणते हे आपल्याला माहित असले पाहिजे आणि त्यावर उपाय गव्हर्नमेंट काय करतं. मग दारिद्र्य दूर करण्यासाठी जसे मनरेगा सारख्या योजना केलेल्या आहे तर आपल्या समावेशन त्या टॉपिकमध्ये त्या कव्हरच होऊन जातात. यानंतर टोटल पॉवर्टी गॅप ही संकल्पना नेमकं काय आहे, एकूण दारिद्र्य दरी. तर काय आहे संकल्पना तर दारिद्र्य रेषेच्या वर येण्यासाठी समजून घ्या दारिद्र्य रेषा समजून घ्या 1000 रुपये आणि एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 600 रुपये तर त्याला वर येण्यासाठी अजून 400 रुपये कमावण्याची गरज आहे. याला काय म्हटलं तर टोटल पॉवर्टी गॅप म्हटलं तर टोटल पॉवर्टी गॅप संकल्पना व्यवस्थित क्लिअर करायची ती कोणी दिलेली आहे. आणि जागतिक स्तरावर बघा जे काही जागतिक बँक काय करते तर दारिद्र्य रेषा ठरवत असते प्रत्येक देशासाठी. मग आपल्या देशासाठी काय दारिद्र्य रेषा ठरवलेली हे आपल्याला माहित असलं पाहिजे. गरिबीशी रिलेटेड एवढे टॉपिक सापेक्ष निरपेक्ष दारिद्र्य, HPI आणि MPI निर्देशांक, गिनी गुणांक, समित्या कोणकोणत्या मी तुम्हाला सांगितलं कोणत्या समितीची आकडेवारी पाठ करायची तर तेंडुलकर रंगराजन यांची आकडेवारी पाठच असली पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर टोटल पॉवर्टी गॅप संकल्पना काय दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत घटक आणि त्यावर उपाय, ठीक आहे, आणि जागतिक लेवलवर आपली दारिद्र्य रेषा काय आहे काय नाही हे आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यानंतर बघा काही महत्त्वाचे निर्देशांक आहे बघा कोळंबे सरांच्या पुस्तकात हे दिलेले, ठीक आहे, कोळंबे सरांच्या पुस्तकात. सोर्स सुद्धा सांगतोय तुम्हाला की मेन सोर्स की कुठं काय दिलेले तर HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, IHDI इनइक्वॅलिटी ॲडजस्ट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, PHDI प्लॅनेटरी जो काही आता HDI नवीन आलेला आहे प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्ट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, GII जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, GDI जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. तर हे आपल्याला 5 निर्देशांक करायचे, ठीक आहे, 5 निर्देशांक आपल्याला करायचे आहे. त्या व्यतिरिक्त मानव भांडवल निर्देशांक आणि जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक 5 नाही 7 निर्देशांक आपल्याला करायचे. हे 7 निर्देशांक केले तर तुमचे 2 मार्क फिक्स झाले म्हणून समजा, कारण 100% यावर प्रश्न आलेला असतो. ही इथं इकॉनॉमिक्स मध्ये काय महत्वाचं आहे तर ही संकल्पना काय. आता HDI मध्ये काय मोजलं जातं की शिक्षण, आरोग्य, राहणीमानाचा दर्जा या गोष्टी मोजल्या जातात हे आपल्याला माहित असलं पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स मध्ये काय मोजलं जातं, GDI मध्ये काय मोजलं जातं तर त्याचे निकष महत्त्वाचे आहे आणि लेटेस्ट आकडेवारी जी आहे ती सुद्धा आपल्याला महत्त्वाची आहे. आणि हा निर्देशांक कोणा मार्फत दिला जातो हे आपल्याला महत्त्वाचं आहे. काय सांगितलं मी तुम्हाला निकष, लेटेस्ट भारताचा क्रमांक, ठीक आहे, भारताचा क्रमांक आणि कोण देतं आणि हा निर्देशांक कोण देतं एवढं करून ठेवा बस, ठीक आहे, एवढं करून ठेवा बस. म्हणजे तुम्ही जर बघितलं इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला एक 10च्या आसपास निर्देशांक करावे लागतील. जसं की HDI, IHDI, PHDI, GII, GDI मानवी भांडवल निर्देशांक, त्यानंतर जीवनमानाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक, त्यानंतर HPI आणि MPI. तर अशा प्रकारे आपल्याला एक 10 पर्यंत निर्देशांक जे आहे ते करावे लागतात, ठीक आहे. 9 तर मी तुम्हाला सांगून दिले. त्यानंतर पंचवार्षिक योजना. आता पंचवार्षिक योजना म्हटलं की लगेच आपण पुस्तक घेऊन बसणार, पहिली ते
12वी पंचवार्षिक योजना, असं नाही करायचं. परीक्षेमध्ये ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला एक कळतं की पंचवार्षिक योजनांचा इयत्ता 11वीचं पुस्तक असू द्या, कोळंबे सरांचं असू द्या, देसले सरांचं असू द्या, त्यामध्ये आपल्याला एक चार्ट बघायला मिळतो. त्या चार्टमध्ये पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता, उद्दिष्ट काय होतं, प्रतिमान काय वापरलं, कालावधी काय होता, याचा एक चार्ट कोणतंही पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. वृद्धी दर अपेक्षित काय होता, वृद्धी दर आणि प्राप्त किती झाला. ठीक आहे, याचा जो चार्ट असतो ना, तो चार्ट आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे, पाठ करत बसायचं नाही, एक ऑब्झर्व करायचं आहे. काही कालावधीनंतर तुम्ही कंटिन्यू त्याला ऑब्झर्व केलं तर तुमचा तो पाठ होऊन जातो. आणि कोणत्या योजनांवर भर द्यायचा, 10वी 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना. 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजनेचा जो काही मेन उद्दिष्ट होतं त्यावर 2 ते 3 वेळा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तर 10वी 11वी 12वी पंचवार्षिक योजना. त्यानंतर नियोजन आयोग आणि नीती आयोग यामधील फरक काय. ठीक आहे, आणि आता नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेली मित्र नावाची संस्था काय आहे, तर हे आपल्याला माहित असलं पाहिजे. नियोजन आयोग नीती आयोग यामधील फरक इयत्ता 11वीचं पुस्तक. ठीक आहे, यानंतर बघा आपण कोणत्या प्रकारच्या नियोजनाचा स्वीकार केलेला आहे, प्रादेशिक नियोजन की राष्ट्रीय नियोजन. मग ही संकल्पना नेमकं काय आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर आपण राष्ट्रीय नियोजनाचा स्वीकार केला रशियाकडून प्रेरित होऊन. आता पुढचे टॉपिक सांगण्या अगोदर बघा, राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची बॅच सुरू केलेली आहे. त्यामध्ये हे सगळे घटक मी इकॉनॉमिक्सचे 30 लेक्चरमध्ये कव्हर केलेले. तुम्ही ती बॅच जॉईन करून रेकॉर्डेड बॅचमध्ये ते लेक्चर मिळू शकता, किंवा 500 रुपयाची आपली स्पेशल इकॉनॉमिक्सची बॅच आहे ती जॉईन करा, त्यामध्ये हे सगळे घटक कव्हर केलेले आहे. त्याचबरोबर आपण फाउंडेशन बॅच सुद्धा सुरू करत आहोत. जर तुम्हाला 2025ची तयारी करायची असेल किंवा तुमच्या मित्राला तयारी करायची असेल तर त्याला अभ्यास मित्राबाबत नक्की सजेस्ट करा. त्यानंतर चलनवाढ हा टॉपिक कुठं इकॉनॉमिक्सच्या सिलेबसमध्ये दिसतो का, नाही दिसत, पण याच्या WPI वर प्रश्न येऊन गेलेला आहे. होलसेल प्राइस इंडेक्स आणि जो काही कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे, तर हे निर्देशांक काय आहे हे आपल्याला माहित असले पाहिजे. महागाई मोजणारे निर्देशांक आहे. त्यानंतर चलनवाढीचे प्रकार, रांगणारी, चालणारी, पळणारी. ठीक आहे, या चलनवाढीच्या प्रकारावरही प्रश्न येऊन गेलेला आहे. चलनवाढ संकल्पना काय आहे, त्यानंतर चलनवाढ का होते त्याची कारण. ठीक आहे, आणि चलनवाढीचे अजून काही टाइप्स पडतात, पुरवठाजन्य चलनवाढ, त्यानंतर मागणी ताणजन्य चलनवाढ. हे नेमकं काय आहे हे आपल्याला माहितच असलं पाहिजे मित्रांनो. चलनवाढ 2 निर्देशांक करा, WPI CPI. चलनवाढीचे जे प्रकार आहे वेगवेगळे, जसं की चलनवाढ किती होते, तर 3% पर्यंत होत असेल तर रांगणारी, त्यानंतर 3% तर 10% होत असेल तर मग आपण त्याला म्हणूया चालणारी, त्यानंतर 10% ते 20% होत असेल तर आपण त्याला म्हणूया पळणारी, 10% ते 20%, आणि 20%पेक्षा जास्त होत असेल तर त्याला बेसुमार म्हटलं. तर हे प्रकार आणि कोणती चलनवाढ अर्थव्यवस्थेसाठी चांगली असते, उपकारक असते, यावर आपल्याला क्वेश्चन जो आहे तो येऊन गेलेले. त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित प्रकार करायचे. त्याचबरोबर मागणी ताणजन्य चलनवाढ काय आहे, त्यानंतर बघा असे जे काही चलनवाढीचे अजून प्रकार आहे, खर्च दावजन्य चलनवाढ काय आहे. ठीक आहे, त्यानंतर कोणत्या घटकामुळे चलनवाढ होते तर ते आपल्याला कळालं पाहिजे. यानंतर पुढे जाऊया, राष्ट्रीय उत्पन्न. आता आपण इकॉनॉमिक्स म्हणलं की राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक लगेच आपल्या डोळ्यासमोर येतो, पण त्यामधून नेमकं काय येतं तर त्यामधून बघा ग्रीन GDPची संकल्पना, ग्रीन GDPची संकल्पना आपल्याला करायची. कोणती संकल्पना विचारली जाते, ग्रीन GDP. त्यानंतर GDP माहित असला पाहिजे. ग्रीन GDPच्या अगोदर GDP म्हणजे काय हे माहित असलं पाहिजे. GDP, GNP, NNP, NDP, तर या कन्सेप्ट आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टरशी संबंधित महत्त्वाचे आहे. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न संबंधित GDP, GNP, NNP, ठीक आहे, NDP या संकल्पना, दरडोई उत्पन्न आणि ग्रीन GDP. मोस्ट इम्पॉर्टंट आहे ग्रीन GDP, किंवा आपण त्याला ग्रीन नॅशनल इन्कम म्हणून सुद्धा ओळखू शकतो. तर यावर क्वेश्चन येतो. यानंतर LPG वर अलीकडे क्वेश्चन विचारणं मध्ये आयोगाने बंद केलं होतं, पण आता परत सुरू केलेलं आहे की 1991 मध्ये आपल्यावर संकट का आलं आणि LPG पॉलिसी आपण का राबवली, तर यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. LPGचा फुल फॉर्म काय, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, यावर आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर LPG जेव्हा राबवलं तेव्हा पंतप्रधान कोण होतं, अर्थमंत्री कोण होते, यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा आर्थिक सुधारणाशी संबंधित काही जुळवा प्रश्न आलेला आहे. गॅट करार काय तर तो आपल्याला विचारला जातो परीक्षेमध्ये. या गोष्टी आपल्याला इथं कव्हर करायचे LPG संबंधित. त्यानंतर कृषी या टॉपिक मधलं जमीन सुधारणा आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, जमीन सुधारणेवर आपल्याला मागच्या वर्षी 2 ते 3 क्वेश्चन विचारले होते. जमीन सुधारणा म्हणजे काय, तर जमीन सुधारणा शी संबंधित कोणत्या गोष्टी आहे, जसं की कुळांना आपण काय केलं तर संरक्षण दिलं. त्यानंतर जमीनदारापासून आपण काय केलं, जमिनी काढून घेतल्या, म्हणजे मध्यस्थांचं काय केलं, उच्चाटन केलं. यावर क्वेश्चन विचारलेले आहे. ठीक आहे, तर इथं
जमीन सुधारणेशी संबंधित प्रश्न आलेले आहे बघा, हा मुद्दा लक्षात ठेवा, जमीन सुधारणा. ठीक आहे, कृषी अख्खं करत बसू नका, कृषीमध्ये फक्त टॉपिक महत्वाचा आहे जमीन सुधारणा, यावर प्रश्न येऊन गेल्या. आणि सार्वजनिक वित्तवर अलीकडे क्वेश्चन आलेले 2022 मध्ये लिंग आधारित अर्थसंकल्प काय असतो. ठीक आहे, 2023 मध्ये जेंडर बजेट. तर हे सेम क्वेश्चन जो आहे तो रिपीट झालेले. तर सार्वजनिक वित्त हा चॅप्टर खूप मोठा आहे, पण त्यामध्ये आपल्याला येतं काय, तर जेंडर बजेटशी संबंधित क्वेश्चन जो आहे तो येऊन गेलेला आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. तर अशा प्रकारे आपण इथं पूर्ण इकॉनॉमिक्सचं विश्लेषण केलेलं आहे मित्रांनो. तुम्ही इकोचे एवढे टॉपिक जर केले तर तुमचे 10 ते 13 मार्क फिक्स झाले म्हणून समजा. ठीक आहे, 10 ते 13 मार्क फिक्स झाले म्हणून समजा. इथं हे टॉपिक करायचे कसे, तर तुम्ही पुस्तकातून करू शकता. त्यासाठी 11वीचं स्टेट बोर्ड मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, वाचायला काही जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 दिवसात ते पुस्तक खतम होऊन जातं. त्यानंतर कोळंबे सरांचं पुस्तक यूज करा किंवा देसले सरांचं पुस्तक यूज करा. ठीक आहे, किंवा मग त्याला पर्याय म्हणून आपला अर्थशास्त्राचा स्पेशल कोर्स आहे तो तुम्ही करू शकता. लेक्चर जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, जर स्वतः अभ्यास करत असेल तर पुस्तकातून तयारी करायला विसरू नका आणि अभ्यास मित्राला फॉलो करायला विसरू नका. ठीक आहे, थांबूया इथंच, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चर कोणत्या टॉपिकशी संबंधित पाहिजे हे नक्की कळवायला विसरू नका. ठीक आहे, तर चलो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.